पण इकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनीही खोचक टीका केली। 10व्या सूचीखाली पक्षातील भांडणे येत नाहीत असा अद्भुत शोध आज लागल्याचा टोला उल्हास बापट यांनी लगावला। आमदार खासदारांच्या संख्याबळावर निर्णय घेणं हे लोकशाहीसाठी धोक्याचं असल्याचंही उल्हास बापट यांनी म्हटलंय। पक्षामध्ये आतमध्ये जर भांडण झालं तर ते डिफेक्शन कायद्याखाली येतच नाही, म्हणजे 10व्या शेड्यूल खाली येतच नाही असा एक अद्भुत शोध पण आज लागलेला आहे। तसा आम्ही वर्गात शिकवू यापुढे, आत्तापर्यंत तसं शिकवत नव्हतो, परंतु आत्ताचा जो स्पीकर आहे आणि त्यांनी असं सांगितलं की 10व्या शेड्यूलचा उपयोग हा इंटरनल ऑपोजिशन क्रश करण्याकरता केला जावा, तर तसा उद्देश नाही आहे। आता मी तुम्हाला माझं मत सांगतो की 10वं शेड्यूल कशाकरता केलं की हा जो पक्ष बदलत होते लोक, त्यामुळे राजकीय भ्रष्टाचार वाढतो आणि हा राजकीय भ्रष्टाचार रोखण्याकरता राजीव गांधींनी 10th शेड्यूल आणलं होतं। हे पक्षांतर थांबवणं हा त्याचा उद्देश आहे। तेव्हा हा कायदा जर का भक्कम झाला तरच भारताच्या लोकशाहीला आशा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।